तर बघा, उठण्याची पॅकेजिंग आपण अशी केलेली आहे आणि त्यावरती आपण काय काय ॲड केले हे मी तुम्हाला सांगितलेलं आहेच, पण याच्यावरती पण आम्ही ते लिहिलेलं आहे. तर उटणं वापरताना पहिलं काय करायचं आहे, बॅक साईडला आम्ही एक हनी स्टिक दिलेली आहे. पहिली ती हनी स्टिक काढून घ्या. आपल्याला जेवढं उठणं पाहिजे गरजेनुसार आपण तेवढं बोलमध्ये घ्या. या उठण्यामध्ये भरपूर उठणं आहे. एकाच उठण्याच्या पॅकेटमध्ये तुमच्या सगळ्यांच्या अंघोळी होऊ शकतात. यामध्ये हे जे मी रॉ मिल्क ठेवलेलं आहे, रॉ मिल्क म्हणजे काय, आपण त्याला निरसं दूध म्हणतो, की ते सकाळी आले आपण ते वापरू शकतो विदाऊट बॉइलिंग, तापवायचं नाही आहे. तर हे मिल्क आपण आधी त्यामध्ये ॲड करून घेऊ. आणि त्यामध्ये आपण हनी टाकणार आहोत. हे आपण हलवून घेऊयात. तर मी हे हलवून घेतले आणि नंतर आपल्याला लिंबू टाकायचं आहे. आपल्याला लिंबू नंतर का टाकायचं आहे, कारण जर आधीच आपण जर दुधात टाकलं तर दूध फाटणार आहे. त्याच्यामुळे ते होमोजिनियस मिक्सचर नाही होत. तर हे जे मिक्सचर आहे वापरायचं कसं, आपण अंघोळीच्या वेळेस किंवा अंघोळीच्या थोडंसं अगोदर जरी केलं, सगळ्या शरीराला तुम्ही काय करणार आहात, हे ॲप्लाय करणार आहात. आणि ॲप्लाय केल्यानंतर ते 10 मिनिट तुम्ही त्याचा पूर्ण बॉडीचा त्याने मसाज करायचा आहे. ओके. याच्यामध्ये लिंबू आहे, निरसं दूध आहे आणि जे काही आम्ही घटक वापरलेले आहेत, या सर्वांमुळे काय होतं आहे माहिती आहे का, तुमच्या स्किनमधील डट सगळं बाहेर पडतं. आणि मुळात आपण हिवाळ्याच्या दृष्टीने बनवलेलं आहे आणि दुधामुळे पण काय होतं आहे, तुमची स्किन मॉइश्चराईज पण होते, म्हणजे स्किन रट पण होणार नाही. आणि अंघोळ झाल्यानंतर आवर्जून, थंडीचे दिवस आहे त्याच्यामुळे थोडंसं बॉडी लोशन किंवा तेल नंतर तुम्ही जरूर अप्लाय करा. थँक्यू.